राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक रोहित पवार ने एक साथ कई मुद्दों पर अपनी बात रखी है, चाहे वो बच्चू कडू का अन्नत्याग आंदोलन हो, प्रदेश अध्यक्ष पद को लेकर चल रही चर्चा, राज ठाकरे और फडणवीस की मुलाकात, हक्क भंग का मामला या फिर सुप्रिया सुळे के बयान पर उठे सवाल हो। साथ ही उन्होंने राज्य में हो रहे भ्रष्टाचार पर भी सरकार को घेरा है। जो विषय घेतलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा आहे। अधिवेशनामध्ये आम्ही सर्वजण तो विषय मांडतच असतो। त्याच्याचबरोबर त्यांनी घेतलेली भूमिका ही आम्हाला योग्य वाटते। घेतलेली भूमिका व ज्या विचाराच्या विरोधात ते लढत आहेत व सामान्य लोकांच्या हितासाठी ते लढत आहेत, यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना तिथं भेटण्यासाठी जाणार आहोत आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत। नाही, एक तर आपण समजून घ्या की जयंत पाटील साहेब बोलत असताना जेव्हा एखादा घरगुती कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आपल्या घरची लोक म्हणजे पदाधिकारी कार्यकर्ते तिथे आले असताना आणि पवार साहेब स्वतः तिथे उपस्थित असताना कधीकधी आपण भावनिक होतो आणि जयंत पाटील साहेब हे त्या दिवशी भावनिक झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले। 7 वर्ष झालं एक महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी ते पार पाडत आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या पक्षाला यश मिळालं, कधीकधी अपयश असतं, पण अपयश हे फक्त एका व्यक्तीमुळे असतं असं नाही, बऱ्याच काही गोष्टी त्याला जबाबदार असतात। त्यामुळे त्यांनी तिथं वक्तव्य केलं असलं तरी त्यांनी काय त्यांचा राजीनामा पवार साहेबांना तिथं दिलेला नाही। ते भावनिक झाले आणि भावनिकच्या भरात ते बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल। शेवटी निर्णय जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई देशमुख साहेब, तसंच आव्हाड साहेब, हे सर्व मोठे टोपे साहेब, सर्व नेते बसून पार्टीचं भवितव्य कसं असावं, कशा पद्धतीने पार्टीची संघटना असावी या बाबतीत ते योग्य असा निर्णय देतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। नाही, प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी मला मिळावी अशी माझी कुठेही इच्छा नाही, पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं एक मत आहे की हे सर्व नेते एकत्रित येऊन जेव्हा ते या देशाची जबाबदारी हातामध्ये घेतील पार्टीच्या वतीने, तसंच या राज्यामध्ये संघटना कशी असावी यासाठी सुद्धा हे सर्व नेते जेव्हा मार्गदर्शन करतील आणि जेव्हा केव्हा जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई सर्व नेते बसून काही रिस्ट्रक्चरिंग करतील आणि तेव्हा या राज्याला नवीन प्रदेश अध्यक्ष देण्याचा विषय जेव्हा येईल तेव्हा सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला जो गेले अनेक वर्ष आपल्या पार्टीच्या हितासाठी काम करत आहे अशा पदाधिकाऱ्याला ती संधी मिळाली आणि या मोठ्या नेत्यांचं मार्गदर्शन मिळालं तर नवीन प्रदेश अध्यक्ष जे सामान्य कुटुंबातले असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते काम करायला तयार असतील। हे बघा, आता इथंच तुम्ही बघितलं तर आम्ही सर्वजण युवा आहोत आणि याच्यात आम्हाला काय पाहिजे तर आक्रमकता पाहिजे। आम्हाला पार्टीच्या हितासाठी आम्हाला लढायचं आहे, विचार आम्ही सर्वजण जपत आहोत, म्हणून तर आज आदरणीय पवार साहेबांबरोबर आम्ही आहोत। म्हणजे आमचं मत आहे की विचार तोच, फक्त स्टाईल नवी, अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल। आणि हा विषय जेव्हा पुढे येईल आणि समजा तुम्ही म्हणता तसं आमच्यासारख्याचं नाव पुढे येईल तेव्हा एकतर मी आभार व्यक्त करेल, पण मी ते पद न स्वीकारता या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य परिवारातून एक पदाधिकारी तिथं जर बसवला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला जास्त मला आवडेल। कारण का पदापेक्षा आम्हा सगळ्यांना काय महत्त्वाचं आहे की लोकांचं हित, मतदारांचं हित आणि महाराष्ट्राचं हित हे जास्त महत्त्वाचं आहे।